नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। मी स्वाती आपलं स्वामीचरणी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा, आज आपण माहिती बघणार आहोत एकादशीबद्दलची। प्रत्येक महिन्याला 2 एकादशी येतात, एक कृष्ण पक्षातली, एक शुक्ल पक्षातली। तर बघा, एकादशी जर आपण करत असू तर पूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी आपण एकादशीचा उपवास सोडत असतो। पण जर आपण एकादशी करत नसू तर कुठल्या नियमांचं आपल्याला पालन करायचे, कुठल्या गोष्टी आवर्जून टाळायचे, तर याच गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, एकादशीच्या दिवशी आपल्याला उपवास आपण करत नसू तर आपल्याला चुकूनही भाताचं सेवन करायचं नाही आहे। भात म्हणजे जो तांदळापासून आपण भात बनवतो त्याचा आपल्याला एकादशीला चुकूनही खायचा नाही आहे। कारण तांदूळ हा पदार्थ तामसी मानला जातो। कारण तांदळाची उत्पत्ती ही एक ऋषी होते, त्यांच्या शरीरातल्या छोट्याशा अवयवापासून तांदळाची उत्पत्ती झाली आहे। त्याच्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी तांदळाचं सेवन अजिबात करायचं नाही आहे। दुसरं म्हणजे आपल्याला एकादशीच्या दिवशी देवांना स्वच्छ करायचे। आपण थोडंसं अष्टगंध, हळदी, कुंकू हे असं सांडतं आणि ते जे आपल्या मूर्ती वगैरे असतात तर त्याच्यामध्ये ते साठून राहतं। तर एकादशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपले देव पण साफ करायचेत। म्हणजे आपण दही लावून देवांना साफ करू शकतो किंवा लिंबू, त्याच्यामध्ये सोडा किंवा मीठ असं घालून पण आपण देव स्वच्छ करू शकतो। पण बघा, देव साफ करण्यासाठी आपल्याला कुठल्याही केमिकलयुक्त गोष्टींचा वापर नाही करायचा। आणि एकादशीच्या दिवशी देव का साफ करायचे? कारण एकादशीच्या दिवशी देवांना उपवास असतो आणि जेव्हा पण आपण देव स्वच्छ करतो तर त्या दिवशी पण देवांचा उपवास घडत असतो। म्हणून आपण एकादशीच्या दिवशी आवर्जून देवांना स्वच्छ करावं। आणि एकादशीच्या दिवशी आपण देवांना स्वच्छ केल्यानंतर त्यांना उपवासाचे जे पदार्थ असतील त्याचा नैवेद्य दाखवावा। म्हणजे दूध साखर ठेवू शकतो किंवा एखादं फळ ठेवू शकतो आणि त्याच्यावर आवर्जून तुळशीपत्र ठेवावं। राजगिरा लाडू असं जे उपवासाला चालणाऱ्या गोष्टी, शेंगदाणा लाडू असं आपण जे काही बनवू ते आपण ठेवू शकतो। एकादशीच्या दिवशी उपवास असल्यामुळे आपण जो पण घरात स्वयंपाक बनवतो तो त्याचा नैवेद्य आपल्याला देवांना नाही ठेवायचा। दुसरं म्हणजे त्याच्यावर तुळशीपत्र आवर्जून ठेवायचे। कारण एकादशी बघा ही विष्णूंना समर्पित आहे, आपल्या बाळकृष्ण भगवानांना एकादशी समर्पित आहे। तर त्या दिवशी आपल्याला आवर्जून नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचे। पण आपल्याला त्या दिवशी तुळस तोडायची नाही आहे, तर ती आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची। आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नाही आहे, तिची लांबूनच पूजा करायची आहे। आपण दिवा लावतो तुळशीमध्ये, तो पण आपण तुळशीला स्पर्श न करता लावायचा आहे। कारण त्या दिवशी पण तुळशीचं व्रत असतं, निर्जला व्रत असतं। म्हणून आपल्याला त्या दिवशी तुळशीला पण जल अर्पण करायचं नाही आणि स्पर्श पण करायचं नाही। कारण तुलसी माता पण या दिवशी विष्णूंची सेवा करत असते। पण विष्णूंना तुळशी प्रिय असल्यामुळे आपण आदल्या दिवशीच ती तोडून नैवेद्यामध्ये ठेवू शकता। विष्णूंना किंवा बाळकृष्ण भगवानांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर पण आपल्याला तुळशीपत्र आवर्जून व्हायचे। ते आपल्याला काही गोष्टी करायचेत, त्या म्हणजे आपल्याला मौन व्रत करू शकतो आपण। तर ते दिवसभर करू शकता किंवा 1 तासासाठी, 2 तासासाठी असं आपल्याला एकादशीच्या दिवशी मौन व्रत करायचं आहे। मौन व्रत म्हणजे तेवढ्या वेळासाठी आपण जे ठरवू की 1 तास किंवा अर्धा दिवस, पूर्ण दिवस, तर त्या वेळेत आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे आणि आपल्या मनामध्ये विष्णूंचा जप करत राहायचं आहे। जो तुम्हाला जप येत असेल, जो मंत्र येत असेल तो मंत्र आपण मनामध्ये म्हणत राहायचा आहे। म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा मग ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, असा जो कुठला तुम्हाला विष्णूंचा मंत्र येत असेल तो मंत्र जप करत आपण तेवढा वेळ घालवायचा आहे। म्हणजे अगदी काम करता करताही तुम्ही तो मंत्र जप करू शकता। आणि मौन व्रत शक्य झालं तर मौन व्रत थोड्या वेळासाठी, पूर्ण दिवसभरासाठी पण तुम्ही करू शकता। म्हणजे एकादशीचा उपवास जर आपल्याला करणं शक्य नसेल तर आपण या गोष्टी आवर्जून करू शकतो। दुसरी एक केलं तर या गोष्टींचं पालन केल्याने आपल्याला एकादशी केल्याचं पुण्य मिळत असतं। तर बघा, या छोट्याशा गोष्टी आहेत पण या आपण आवर्जून कराव्यात। तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।